हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत छान असे मस्त ड्रायफ्रूटचे लाडू. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहू शकता. तर मी खजूर घेतलेला आहे बिना बियांचं आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते. तर हे पाहू शकता ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. छान असे कट करायचे बारीक, कारण सर्वात जास्त हेच प्रोसेस अवघड आहे कट करायचं ड्रायफ्रूट्स. तर तुमच्याकडे कटर असेल तर खूपच छान, मग खूप 5 मिनटाचं काम आहे. तर पाहू शकता ड्रायफ्रूट्स आपले सगळे छान असे कट झालेले आहेत आणि ही रेसिपी खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि हे पाहू शकता आपण आता ड्रायफ्रूट्स कट झालेले आहेत आणि आता आपण करणार आहोत खजूर मिक्सर. तर थोडे थोडे खजूर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि मिक्सर करायचं आहे, कारण त्याचा एकजीव होतो आणि छान असे मेल्ट होतात, कारण ते वल्ले खजूर असतात त्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता छान असं मस्त आपले खजूरही मिक्सर झालेले आहेत. आणि आता सर्व खजूर आपले मिक्सर अशाच प्रकारे आपण करून घेणार आहोत, थोडे थोडे करून. तर हे पाहू शकता आता छान अशा प्रकारे आपल्याला सर्व हे मिक्सर करायचं आहे. तर छान झाले की नाही तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण घेणार आहोत खसखस छान अशी भाजून. तर खसखस भाजायचं कारण म्हणजे एकच की कारण त्याचा कच्चापणा निघून जातो आणि ती आपल्याला म्हणजे त्या लाडूची टेस्टही बदलते आणि खायला सुंदर लागतात. त्यासाठी आपण थोडीशी खसखस भाजून घेणार आहोत कमी गॅसवर, अशी मंद आचेवर. आणि हे पाहू शकता खसखस आता आपली छान अशी भाजण्याचं काम चालू आहे. तर हे बघा आता आपण करणार आहोत त्यासाठी हे सगळं आता मिक्सर झालेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स पण कट झालेले आहेत. आणि आता ही थोडीशी खसखस भाजल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व एकत्र करायचं आहे. म्हणजे खसखस नंतर लावणार आहोत आपण वरून लाडूला. पण हे ड्रायफ्रूट जे कट केलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये खजूरमध्ये मिक्स करायचे आहेत. छान असे मिक्स झाले पाहिजे, असे हाताने एकजीव करायचा त्याला आणि नंतर आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पहा हे असे लाडू समजा हे सगळं मिक्स झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सगळं एकजीव करून घेऊ छान. सर्व असं झालं ना, जितकं तुम्ही हे करता तेवढं छान त्याच्यामध्ये मिक्स होणार. तर हे बघा असं छान झालं आहे मिक्स. आणि आता आपण लाडू अशा प्रकारे बांधणार आहोत. आणि लाडू थोडेसे छोटे छोटे बांधायचे, कारण छोटे लाडू बांधले तरी म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि खायला एखाद्या लहान मुलाला दिला तर तोही संपवून टाकू शकतो. त्यासाठी छोटे छोटे लाडू बांधलेले आहेत आणि हेल्दी आहेत. तर आता चला हे आपण हे लावणार आहोत त्याला थोडीशी खसखस अशा प्रकारे ताटामध्ये घ्यायची आहे आणि तो लाडू असा गोल 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 करायचा. आणि मग ते सर्व ही त्याला लागली ना तर खाताना खूप सुंदर लागतात आणि दातालाही असे चिटकत नाही आणि त्याची टेस्टही आपल्याला छान लागते, आणखीन छान लागते. तर अशा प्रकारे माझे हे ड्रायफ्रूट्सचे लाडू झालेले आहेत. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही ही रेसिपी करून पहा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.